गौरवासाठी. हालेलुया. सो जसं प्रभूचं वचन या ठिकाणामध्ये आम्ही पाहत आहोत की पहिल्या मंडळी एक चित्त होते, पहिली मंडळी एक विचाराची होती, पहिली मंडळी एका स्वभावाची, एका विचाराची, एका मानसिकतेची होती आणि एका विश्वासाची होती. कारण ते सर्वचे सर्व एक चित्त होते. आम्ही सर्वजण म्हणूया पहिली मंडळी एक चित्त होती. आता हा प्रश्न आहे की तुम्ही प्रभूच्या, परमेश्वराच्या मंडळीसोबत एक चित्त आहात का? हा प्रश्न आम्ही स्वतःला विचारूया. आम्ही स्वतः प्रभूच्या मंडळी बरोबर एक चित्त आहोत का? जर याचं उत्तर वेगळं वेगळं येत असेल, प्रत्येकाचं उत्तर जर वेगवेगळं येत असेल, तर आमचं एक चित्त नाहीये. आणि एक चित्त नाहीये तर प्रभू आपल्या जीवनामध्ये त्याच्या पवित्र आत्म्याचं काम तो करू शकतच नाही. हालेलुया. बोलो येशू मसीह की, येशू मसीह की. प्रभूचं वचन आम्हाला सांगतं की ते एक चित्त होते. वचनात आम्ही वाचतो की ते सर्वचे सर्व, वचनात आम्ही पाहूयात प्रेषित 1 आणि वचन 14, हे सर्वजण आणि त्यांच्यासह कित्येक स्त्रिया, येशूची आई मरिया व त्याचे भाऊ एका चित्ताने प्रार्थना व विनंती करण्यात तत्पर असत. एक चित्त असणं फार गरजेचं आहे. हालेलुया. आणि जर आम्ही पाहिलं तर एक चित्त जर नसेल, अनेक परिवार आम्ही पाहतो की त्या परिवारामध्ये एक चित्त, एक मन, एक विचार जर नसेल तर ते घर कसं असतं? पूर्णपणे विखरलेलं असतं. परंतु प्रभूचा आत्मा एक करणार आहे, प्रभू एक करणारा आहे. हालेलुया. एका कुटुंबातून आम्हाला या सगळ्या गोष्टी समजायला सोप्या आहेत. ज्या कुटुंबामध्ये एक चित्त नाहीये, ज्या कुटुंबामध्ये प्रेम नाहीये, ज्या कुटुंबामध्ये प्रियांनो एक मन नाहीये, त्यांचा विचार एक नाहीये, त्यांचा स्वभाव एक नाहीये, तर त्या परिवारामध्ये प्रियांनो फार विस्कळीतपणा आम्हाला पाहायला मिळतो. ते निर्णयच नाही करू शकत. हालेलुया. हालेलुया. म्हणून आम्ही प्रत्येक जण एक विचारी असणं फार गरजेचं आहे. आमचा स्वभाव वेगवेगळा आहे, परंतु आमचा प्रत्येकांचा विश्वास एक आहे. आहे की नाही? आता फक्त विश्वासच एक असून चालणार नाहीये, बाकीच्या गोष्टी सुद्धा आमच्या जीवनामध्ये असणं गरजेचं आहे. हालेलुया. हालेलुया. जर प्रत्येक गोष्टी, प्रत्येक स्वभाव जर आपला वेगवेगळा आहे, परंतु आपला विश्वास एक आहे, परंतु त्या संबंधीने जर आम्ही पवित्र शास्त्रामध्ये पाहिलं की जी पहिली मंडळी आहे ती एक चित्त होती. आणि आज आम्हाला प्रश्न पडणं गरजेचं आहे की आम्ही एक चित्त आहोत का त्याच्या मंडळीच्या बरोबर? आम्ही मंडळी आहोत. हालेलुया. या मंडळीला ख्रिस्ताची वधू सुद्धा म्हणलेलं आहे. आणि आम्ही ख्रिस्ताची वधू या नात्याने प्रत्येक व्यक्तीचं जीवन हे ख्रिस्ताला प्रिय आहे. जर त्याला ते प्रिय नसतं, त्याची कृपा जर आपल्यावरती नसती, तर प्रियांनो आम्ही जगामध्येच राहिलो असतो. परंतु परमेश्वराची कृपा आपल्यावरती आहे आणि म्हणूनच त्याने आपल्याला या मंडळी बरोबर एकत्रित केलं. बऱ्याच वेळेस आम्ही दूर दूर जातो, परंतु परमेश्वर परत आम्हाला बरं त्याच्याकडे आणतो. हालेलुया. हालेलुया. जिथे त्याने आम्हाला जोडलं ना, तिथेच प्रभू आम्हाला ठेवतो. कधी कधी आम्हाला विसर पडतो, परंतु प्रभू आम्हाला परत 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 त्या गोष्टी आठवण करून देतो. बोले येशू मसीह की. या ठिकाणामध्ये एक चित्त असणं फार गरजेचं आहे. एक चित्त जर नसेल तर प्रियांनो प्रभूचा पवित्र आत्मा त्याच्या लोकांच्या जीवनामध्ये काम करणार नाही. बाजूच्यांच्या जीवनात करेल, परंतु आपल्या जीवनात तो करणार नाही. परंतु परमेश्वराचं वचन आम्हाला सांगतं की आम्ही प्रत्येक जण उद्देशाने एकत्रित केले गेलेले आहोत. हालेलुया. हालेलुया. आम्ही प्रत्येक जण उद्देशाने एकत्रित केलेले आहोत. आणि जर उद्देश आहे आणि त्या उद्देशाकडे जर दुर्लक्ष केलं तर काय होईल? मग काम होईल का? नाही. तुम्ही एखाद्या ठिकाणी काम करताय, जेही काम तुम्ही करताय आणि तेच जर काम तुम्ही केलं नाही तर काय होईल?
पगार देतील का? ते म्हणतील आता तुम्ही घरी आराम करा, आम्ही दुसऱ्यांची व्यवस्था करू. बरोबर आहे. या संबंधी आम्ही आपल्या आत्मिक जीवनाचा विचार का नाही करत, की जर ज्या उद्देशाने पवित्र आत्म्याने त्या प्रभूने आम्हाला निवडलं, वेगळं केलं, तर आम्ही जर त्याचं काम केलं नाही, तर ते काम जर आम्ही केलं नाही, तर तो आमच्या जीवनामध्ये त्याच्या सामर्थ्याला, त्याच्या अभिषेकाला, त्याच्या आशीर्वादाला, त्याच्या अनेक प्रकारच्या कृपादानानं तो आमच्या जीवनामध्ये का देईल? हा त्याचा मोबदला, हा त्याचा पगार आहे. समजतंय? आम्ही अपेक्षा एक करतो, परंतु आम्हाला काम करायचं नाहीये. त्याचं उद्देश, ज्या कारणासाठी त्याने आम्हाला निवडलं, ज्या कारणासाठी त्याने आम्हाला या जगातून वेगळं केलं, तो उद्देश आहे की आम्ही एकत्रित केले गेलेले आहोत. आणि एकत्रित करण्यामागचा उद्देश आम्ही पवित्र शास्त्रात पाहूया की मंडळीने एका जीवाने, एका चित्ताने असणं फार गरजेचं आहे. फिलिप्पी 1 आणि वचन 27 मध्ये, फिलिप्पी चॅप्टर 1 वर्स 27 वाचूयात आम्ही. फिलिप्पी करासपत्र अध्याय 1 आणि वचन 27. बी फास्ट. सांगवायचे ते इतकेच की ख्रिस्ताच्या सुवार्तेस शोभेल असे आचरण ठेवा. मी येऊन तुम्हाला भेटलो किंवा तुमच्याकडे आलो नाही तरी तुमच्या संबंधाने माझ्या ऐकण्यात असे यावे की तुम्ही एक जीवाने सुवार्तेच्या विश्वासासाठी एकत्र लढत एक चित्ताने स्थिर राहता. हालेलुया. पौल फिलिप्पीच्या मंडळीला तो लिहित आहे आणि काय लिहितो माहिती आहे की सांगायचे ते इतकेच की ख्रिस्ताच्या सुवार्तेस शोभेल असे आचरण ठेवा. कशाला? कोणाला? ख्रिस्ताला शोभेल. आणि ख्रिस्ताला शोभेल हे आचरण कोणाला ठेवायला सांगितलं? स्वतःला. आपण मंडळीचे भाग आहोत. हालेलुया, हालेलुया. जर प्रत्येकानेच म्हणलं मंडळीला सांगितलं, मला नाही सांगितलं, काय होईल? नाही होणार. जसं वर्गामध्ये सांगितलं जातं की तुम्ही अभ्यास करून या, हा अभ्यास तुम्हाला करायचा आहे. सर्व विद्यार्थ्यांना शिक्षकांनी सूचना दिली आणि त्या विद्यार्थ्यांनी म्हणलं की शिक्षकांनी, सरांनी मला सांगितलंच नाही, विद्यार्थ्यांना सांगितलं. होईल का? आमच्या स्वतःला आम्हाला डोकवून पाहणं फार गरजेचं आहे. स्वतः ती गोष्ट समजणं गरजेचं आहे. या ठिकाणामध्ये पौल जी गोष्ट लिहित आहे की ख्रिस्ताच्या सुवार्तेस शोभेल असे आचरण ठेवा. आता आचरण आमचं स्वतःच आहे. हालेलुया, हालेलुया. जसं गव्हर्नमेंट सुद्धा म्हणतात की स्वच्छता ठेवा, स्वच्छता ठेवा. स्वच्छता कशी ठेवू शकतात? फार सुंदर सांगितलं जातं की स्वच्छता तुमच्या घरापासून तुम्ही सुरुवात करा. अगोदर तुमचं घर स्वच्छ करा, तुमचं अंगण स्वच्छ करा, आणि मग बाकीचं काम सरकार करतच आहे ना. बरोबर आहे? बरोबर आहे ना? त्या प्रकारे आम्हाला आमचं स्वतःचं आचरण चांगलं ठेवायचंय. स्वतःचं वागणं, स्वतःचं बोलणं आणि आपली जी आचरण आहे प्रियानो, ते आचरण चांगलं जर आम्ही ठेवलं स्वतःचं, घरातलंही चांगलं होऊन जाईल. घरातलं चांगलं झालं, आपल्या परिसरातलं चांगलं होईल. परिसरातलं चांगलं झालं तर प्रियानो आपल्या कॉलनीतलं आचरण चांगलं होईल. कॉलनीतलं आचरण चांगलं झालं तर प्रियानो आपल्या संपूर्ण जिल्ह्यातलं आचरण चांगलं होईल. जिल्ह्यातलं आचरण चांगलं झालं म्हणजे देशाचं आचरण चांगलं होईल. सुरुवात कुठून करावी लागेल? सुरुवात कुठून करावी लागेल? म्हणा माझ्यापासून करावं लागेल. आता असं म्हणू नका बाळक साहेब तुमच्यापासून, बरं का, ते नाही म्हणत मी, तुमच्या स्वतःपासून म्हणताय. बोलू येशू मसीह की. हालेलुया. आम्हाला आमचं आचरण स्वतःपासून चांगलं करण्याची गरज आहे. प्रभूचं वचन आम्हाला सांगतं की मी येऊन तुम्हाला भेटलो किंवा तुमच्याकडे आलो नाही तरी तुमच्या संबंधाने माझ्या ऐकण्यात असे यावे की तुम्ही एका जीवाने सुवार्तेच्या विश्वासासाठी एकत्र लढत एक चित्ताने स्थिर राहता. हालेलुया. ही मंडळी काय काम करत होती माहितीये? सुवार्ता सांगण्याचं काम करत होते. फिलिप्पीची मंडळी. तो म्हणतो की मी जरी तुमच्याकडे आलो नाही तरी माझ्या कानी हे पडावं, हे ऐकायला यावं की तुम्ही कसे आहात, एक चित्त आहात. हालेलुया, हालेलुया. आज अनेक ठिकाणामध्ये मी पाहतो की काही म्हणतात की आम्ही या मंडळीचे, आम्ही या चर्च, आम्ही त्या चर्चचे. परंतु हा विसर का पडतोय की आम्ही सगळे त्या ख्रिस्ताचे आहोत. आम्ही एकमेव त्या ख्रिस्ताचे आहोत. आणि ज्या वेळामध्ये हा मतभेद पूर्णपणे दूर होईल
प्रभूचा आत्मा प्रत्येक मंडळामध्ये काम करायला लागेल. हालेलुया. कारण प्रभूचं वचन सांगतं की प्रभू कोण आहे? तो देव आत्मा आहे, आणि जिथे प्रभूचा आत्मा आहे तेथे मोकळीकता आहे. आणि ज्या ठिकाणामध्ये मोकळीकता नाहीये त्या ठिकाणामध्ये प्रभूचं कामही होत नाही बरं का. हालेलुया. हालेलुया. प्रभूचा आत्मा मोकळीकता देणार आहे. जा आणि ज्ञान संपादित करा, गोळा करून आणा आणि आणखी त्यामध्ये वाढा. बोले येशू मसीह की. आम्हाला एका उद्देशाने त्याने एकत्रित केलेलं आहे की आम्ही एक चित्त असावं. पहिले करिंथ याचा अध्याय 12 आणि वचन 7 ते 26 जर आम्ही वाचलं तर त्या ठिकाणामध्ये प्रियांनो, जी पवित्र आत्म्याची जी कृपादाने आहे किंवा आध्यात्मिक ज्ञानाची विविधता व एकता या संबंधीने या ठिकाणामध्ये देव केलेले आहे. आणि या ठिकाणामध्ये मी वाचतो की त्या एका आत्म्याच्याच द्वारे प्रत्येकांना विविध प्रकारची कृपादानं देण्यात आलेली आहे. हालेलुया. आणि आम्ही वचनामध्ये वाचतो की वचन 4 पासून आम्ही वाचूया. कृपादानाचे निरनिराळे प्रकार आहेत, तरी आत्मा एकच आहे. सेवा करण्याचे ओके, एक मिनिट. कृपादानांची निरनिराळे प्रकार आहेत, तरी आत्मा, आम्ही सर्वजण म्हणूया, आत्मा एकच आहे. आत्मा एकच आहे. जो आत्मा तुमच्या ठाई प्रभू येशू ख्रिस्ताचा आहे ना, तोच आत्मा माझ्या ठाई आहे. ही गोष्ट आम्हाला कायम लक्षात ठेवणं गरजेचं आहे. जो आत्मा तुमच्या ठाई आहे तोच आत्मा बाकी विश्वासणाऱ्यांच्या ठाई सुद्धा आहे. म्हणजे देवाचा आत्मा एकाच वेळामध्ये तो करोडो लोकांच्या ठाई वस्ती करू शकतो. परंतु सैतान असं नाही करू शकत. हालेलुया. सैतान एका ठिकाणी एकदाच असू शकतो, म्हणून त्याला घाबरू नका. त्याच्यापेक्षा आमच्यात जो आहे ना तो फार सामर्थ्य आहे. हालेलुया. हालेलुया. परंतु आम्ही बऱ्याच वेळेस सैतानाच्या कारवायांना, सैतानाच्या अनेक गोष्टींना आम्ही घाबरतो. प्रभू जर आमच्या बरोबर आहे, त्याचा पवित्र आत्मा जर आमच्या बरोबर आहे, तर आम्हाला कुठल्याही गोष्टीला घाबरण्याची आवश्यकता नाही. बोलू येशू मसीह की. पुढे पाहूयात. वचन 4 मध्ये आम्ही पाहतो, 1 कोरिन्थियन चॅप्टर 12 वर्स 4 अँड वर्स आम्ही वाचतो की कृपादानांची निरनिराळे प्रकार आहेत, तरी आत्मा एकच आहे. सेवा करण्याचे निरनिराळे प्रकार आहेत, तरी प्रभू एकच आहे. हालेलुया. सेवा करण्याचे निरनिराळे प्रकार. आणि कोणते कोणते प्रकार दिलेले आहेत माहिती पुढे वाचा. आणि कार्याचे निरनिराळे प्रकार आहेत, तरी सर्वात सर्व कार्य करणारा देव एकच आहे. तथापि आत्म्याचे प्रकटीकरण सार्वजनिक हितासाठी एकेकाला होते. कारण एखाद्याला आत्म्याच्या द्वारे ज्ञानाचे वचन मिळते, एखाद्याला त्याच आत्म्यानुसार विद्येचे वचन, एखाद्याला त्याच आत्म्यात विश्वास, एखाद्याला त्याच एका आत्म्यात निरोगी करण्याची कृपादाने, एखाद्याला अद्भुत कार्य करण्याची शक्ती, एखाद्याला संदेश देण्याची शक्ती, एखाद्याला आत्मे ओळखण्याची शक्ती, एखाद्याला विशेष प्रकारच्या भाषा बोलण्याची शक्ती व एखाद्याला भाषाचा अर्थ सांगण्याची शक्ती मिळते. तरी ही सगळी कार्य तो एकच आत्मा करीतो. तो आपल्या इच्छेप्रमाणे एकेकाला ती वाटून देतो. ओके. वचन सांगतं की तो एकच आत्मा आहे की जो आपल्या इच्छेप्रमाणे एकेकाला वाटून देतो. हालेलुया. प्रभूचा आत्मा ही कृपादान प्रत्येक अशा व्यक्तींना देतो की तो योग्यता ओळखतो. हालेलुया. कधी कधी आपण विचार करत असू की या व्यक्तीला असं जमतं तर मला का जमत नाही. तो व्यक्ती इतका प्रभावपणे स्तुती आराधना करतो, किंवा तो वचन सांगतो, किंवा तो प्रार्थना करतो, किंवा तो व्यक्ती सुवार्थ सांगतो, किंवा ती गोष्ट जी त्या व्यक्तीला जमते ती मला का जमत नाही. कधी कधी हा विचार नक्कीच येतो विश्वासणाऱ्याच्या जीवनात. परंतु प्रभूचं वचन काय सांगतं की तो प्रत्येकांना आपल्या इच्छेप्रमाणे एकेकाला तो वाटून देतो. कोणाला वाटायचं आणि कोणाला नाही वाटायचं हे सुद्धा त्याच्या हाती आहे. हालेलुया. परंतु ज्या वेळामध्ये तो वाटून देतो तो अगोदर पारखत असतो, आम्ही ती गोष्ट सांभाळू शकतो की नाही. हालेलुया. आणि जर ती योग्यता आमच्याकडे नसेल, जर आम्ही ती सांभाळू शकत नसेल, तर पियानो तो आम्हाला देतच नाही. हालेलुया. आम्ही अगोदर योग्यता संपादित करणं फार गरजेचं आहे. योग्यता फार गरजेची आहे. कलेक्टर कोणाला बनवलं जातं बरं? कोणाला बनवलं जातं?
असा कुठलाही एक व्यक्ती घेतला आणि त्याला कलेक्टरच्या पदावरती नियुक्त केला जातं का? नाही. त्याची एक पायरी आहे. अगोदर त्याची पहिला जो क्रायटेरिया आहे की तो व्यक्ती पहिला ग्रॅज्युएट पाहिजे, तो पदवीधर पाहिजे. आता पदवीधर असलेला व्यक्ती त्याचा विचार करण्याची जी पद्धती आहे ती वेगळी आहे, बरोबर आहे. अशिक्षित असलेला व्यक्ती त्याची विचार करण्याची पद्धती वेगळी आहे. 10वी असलेला जो व्यक्ती आहे त्याची विचार करण्याची पद्धत वेगळी आहे, बरं का, खरंच सांगतो मी तुम्हाला. हालेलुया. प्रत्येकांची कुवत, प्रत्येकांची क्षमता वेगवेगळी आहे आणि त्याच कारणाने तो व्यक्ती त्याच ठिकाणामध्ये नियुक्त केला जातो की त्या योग्यतेची ती पात्रता त्याची जितकी आहे त्याच पात्रतेचं त्याला पद मिळतं. हालेलुया. तो कलेक्टर होण्यासाठी अगोदर त्याला ती पात्रता लागते, पहिली ग्रॅज्युएट, त्याच्यानंतर एक्झामिनेशन आहे, ती एक्झाम क्रॅक केल्यानंतर इंटरव्ह्यू आहे, इंटरव्ह्यू दिल्यानंतर त्याची निवड आहे आणि निवडल्यानंतर त्याला ट्रेनिंग आहे आणि ट्रेनिंग पूर्ण केल्यानंतर त्याला सहाय्यक म्हणून त्याला ठेवलं जातं काही वर्षांसाठी. सहाय्यक म्हणून डायरेक्ट पद नाही दिले जात. की काम कसं चालतं या सगळ्या गोष्टी त्याला अगोदर त्या सहाय्यक पदावरती त्याला समजून जातात आणि नंतर त्याला मोठं काम त्याच्यावरती सोपवलं जातं. पात्रता. हालेलुया. पात्रता संपादित केल्या वाचून जर पियानो एखादं जबाबदारी जर देण्यात आलं तर फार त्या ठिकाणामध्ये अस्ताव्यस्तता होऊन जाते. आमच्या जीवनामध्ये जर आम्ही पात्रता व्यतिरिक्त जर पवित्र आत्मा मिळवण्याची आम्ही अपेक्षा करतो, पवित्र आत्म्याचा अभिषेक आमच्या जीवनामध्ये आम्ही मिळवण्याची अपेक्षा करतो, पवित्र आत्म्याची कृपादान आमच्या जीवनामध्ये आम्ही मिळवण्याचा प्रयत्न करतो, तर पियानो आम्ही अपात्र आहोत. प्रभू आम्हाला त्या गोष्टी देणार नाही. आणि जर दिल्याच मुळामध्ये तो देतच नाही. आम्हाला वाटतं की दिल्या तर आम्ही कन्फ्यूज आहोत. तो आत्मा पवित्र आत्मा नाहीये. बी क्लिअर. त्या पात्रते वाचून जर मिळालेला एखादा आत्मा आहे, एखादं वरदान आहे, तर ते मुळामध्ये पवित्र आत्म्याच्या द्वारे मिळालेलं नाहीये. गैरसमज आहे. हालेलुया. कारण पवित्र आत्मा पारखत असतो आणि प्रभूचं वचन सांगतं की तो आपल्या इच्छेनुसार एकेकाला ते वाटून देतो. आणि म्हणून पियानो आम्हाला पवित्र शास्त्रामध्ये पाहायला मिळतं, त्याच अध्यायामध्ये वचन 27 पासून आम्ही पुढे वाचतो, सेम चॅप्टर वर्स 27 ऑनवर्ड्स, तुम्ही ख्रिस्ताचे शरीर असून वैयक्तिकरित्या त्याचे अवयव आहात, तसे देवाने मंडळीत कित्येकांना नेमले आहे. प्रथम प्रेषित, दुसरे संदेष्टे, तिसरे शिक्षक, शिवाय अद्भुत कृत्य करणारे, निरोगी करणारे, कृपादाने आणि विचारपूस करणारे, व्यवस्था पाहणारे, भिन्न भिन्न भाषा बोलणारे असे नेमले आहेत. सगळेच प्रेषित आहेत काय? सगळेच संदेष्टे आहेत काय? सगळेच शिक्षक आहेत काय? सगळेच अद्भुत कृत्य करणारे आहेत काय? निरोगी करण्याची कृपादाने सगळ्यांनाच आहेत काय? सगळेच भिन्न भिन्न भाषा बोलणारे आहेत काय? भाषांचा अर्थ सांगणारे सांगतात काय? सगळेच आहेत काय? श्रेष्ठ कृपादानांची उत्कंठा बाळगा, शिवाय एक उत्कृष्ट मार्ग मी तुम्हाला दाखवतो. हालेलुया. ज्या वेळामध्ये तो कृपादान देतो, ज्या वेळामध्ये तो प्रत्येकांना वेगवेगळ्या प्रकारची नियुक्ती देतो, हे काम कशासाठी आहे? शरीराची वाढ होण्यासाठी आहे, शरीराची काळजी घेण्यासाठी आहे. आणि आम्ही प्रभू येशू ख्रिस्ताचे शरीर आहोत. बोले येशू मसीह की. आम्ही येशू ख्रिस्ताचे कोण आहोत? मंडळीला शरीर म्हणलेलं आहे, मंडळीला वधू सुद्धा म्हणलेलं आहे. बोले येशू मसीह की. सो या मंडळीची, या शरीराची काळजी घेण्याची जबाबदारी कोणाची आहे? प्रत्येक अवयवाची. जसा प्रत्येक डोळा शरीराच्या उपयोगाचा आहे, प्रत्येक हात शरीराचा उपयोगाचा आहे, पाय उपयोगाचा आहे, बरोबर आहे. प्रत्येक अवयव आपापलं काम करतो, परंतु ते म्हणत नाही की मी काम करणार नाही. हालेलुया. आणि जर त्या अवयवाला काम करण्याचं त्याने सोडलं, त्याचा जर सेन्स सुटला, संपला, तर आपण काय म्हणतो? तो अवयव बधीर झाला, बरोबर ना? राईट. आणखी जर पायाला जखम होते आणि ती बरीच होत नाहीये आणि काही सेन्सच जाणवत नाही, जाणवतच नाही, डॉक्टर काय म्हणतात? आता याला काय करावं लागेल? का बरं? का बरं असं म्हणलं जातं? ते काम करत नाही, परंतु त्या गँग्रीनच्या कारणाने बाकीचं जे शरीर आहे ते सुद्धा
त्याला गँग्रीन होऊन जाईल आणि ते सुद्धा बधीर होऊन जाईल, ते सुद्धा कुठल्या उपयोगाचं राहणार नाही, ते निरुपयोगी होऊन जाईल. हालेलुया. आम्ही तसे नाही आहे. आम्हाला त्याने एका चित्तासाठी त्याने निवडलेलं आहे, आम्हाला उद्देशाने त्याने निवडलेलं आहे की आम्ही प्रत्येक जण एक चित्त असावे. आम्ही ख्रिस्ताच्या मंडळीच्या आम्ही अवयव आहोत आणि त्याने मला अवयव या स्वरूपाने या मंडळीच्या शरीराशी त्याने जोडलेलं आहे. परंतु या मंडळीचा, या शरीराचा मस्तक कोण आहे? येशू ख्रिस्त. हालेलुया. येशू ख्रिस्त प्रियांनो या मंडळीचं मस्तक आहे आणि त्या मस्तकाच्या अधीनतेमध्ये आम्ही आहोत. आम्ही प्रत्येक जण अवयव आहोत, परंतु या शरीराशी आम्ही जोडलेले असताना प्रियांनो आम्हाला आमचं काम ओळखणं, समजणं, करणं गरजेचं आहे. हालेलुया. जर उजव्या हाताने आम्हाला जेवता येत नसेल, आम्ही काय करू? त्यावेळेस प्रयत्न करू डाव्या हाताने खाण्याचा. बरोबर आहे, कारण उजव्या हाताला काहीतरी जखम झाली किंवा काहीतरी लागलं म्हणून आम्ही त्या हाताने खात नाही. थोड्या दिवस त्याची काळजी घेतली जाते, मलमपट्टी केली जाते. हालेलुया. त्याचा उद्देश काय आहे? की त्या हाताने लवकर बरं व्हावं आणि त्याने आपलं काम पूर्ववत करावं. आम्ही विसरता कामा नाही की आम्हाला त्याने कशासाठी नियुक्त केलं. आम्ही विसरता कामा नाही की त्याने आम्हाला कोणत्या उद्देशासाठी त्याने या जगातून वेगळं केलं. हालेलुया. जर तो आम्हाला मलमपट्टी करतो, जर तो आमची काळजी घेतो, तर आम्ही आमचं काम एकचित्ताने त्या शरीरासाठी, त्याच्या काळजीसाठी आम्ही करायलाच पाहिजे. एक वचन आम्ही वाचूया. मार्क शुभवर्तमान 10वा अध्याय आणि वचन 35 आणि 37. मार्क चॅप्टर 10 वर्स 35-37. जब्दीचे दोघे मुलगे याकोब व योहान याच्याकडे येऊन त्याला म्हणाले, गुरुजी, आम्ही आपल्याजवळ जे काही मागू त्याप्रमाणे आपण आम्हासाठी करावे अशी आमची इच्छा आहे. तो त्यांना म्हणाला, मी तुमच्यासाठी काय करावे अशी तुमची इच्छा आहे? ते त्याला म्हणाले, आपल्या वैभवात आमच्यापैकी एकाला आपल्या उजवीकडे व एकाला आपल्या डावेकडे बसू द्या. येशूने त्यांना म्हटले, तुम्ही काय मागत आहात हे तुम्हाला समजत नाही. जो प्याला मी पिणार आहे. ठीक आहे. या ठिकाणामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताकडे जब्दीचे जे दोन मुलं आहेत ते काय करतायत? विनंती करतायत. आणि विनंती काय माहिती आहे? त्यांनी जी विनंती प्रभू येशू ख्रिस्ताकडे केली की ज्या वेळामध्ये तुम्ही आपल्या वैभवाने याल, वैभवात आम्हाला तुम्ही काय करा? आमच्यापैकी एकाला आपल्या उजवीकडे व एकाला आपल्या डावीकडे बसू द्या. हालेलुया. आज बऱ्याच ठिकाणामध्ये, बऱ्याच मंडळांमध्ये या गोष्टी घडतायत की प्रभूने जे कृपादानं, जी वरदानं दिलेत ना, त्यामध्येच बरेच जण अडकून बसलेत. हालेलुया. आणि त्यामध्ये ते अडकून बसल्या कारणाने प्रियांनो प्रभूने त्यांना कोणत्या कामासाठी, कोणत्या कार्यासाठी नियुक्त केली ते काम करायलाच ते विसरून गेलेत. हालेलुया. आमचं सगळ्यांचं एक काम आहे, माहिती आहे? व्हॉट्स दॅट? काय आहे ते? आमच्या प्रत्येकांचं काम काय आहे? वेळ झाला म्हणजे 11 वाजता येऊन बसायचं. आमचं काम काय आहे? आमच्या प्रत्येक विश्वासणाऱ्यांचं काम काय आहे? ओके. आमचं काम काय आहे? ओके. आणखी? ओके. आणखी? ओके. आणखी? ओके. आणखी? ओके. गुड. आणखी? ओके. सो मुळामध्ये आम्ही आमचं कामच विसरून गेलोय. आणि त्याच कारणाने प्रियांनो आम्ही आमच्या वरदानांमध्ये आम्ही गुरफटून बसलोय. जी कृपादानं त्याने आम्हाला दिली, ज्या प्रकारे आम्ही पहिले करिंथ आणि अध्याय 12 मध्ये मी वाचलं की शरीरावरून पौलाने दिलेला जो धडा आहे की त्याने काहींना प्रेषित निवडलं, काहींना शिक्षक म्हणून त्याने निवडलं, काहींना त्याने पाळक म्हणून निवडलं, काहींना त्याने वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टीची नियुक्ती त्याने दिली आत्म्याच्या द्वारे. काहींना विचारपूस करण्याचं प्रियांनो नियुक्ती दिली, काहींना स्वच्छता करण्याची नियुक्ती दिली. प्रत्येकांचं काम वेगवेगळं आहे, परंतु हे प्रत्येक
प्रत्येक काम कोणासाठी करतायत? शरीरासाठी करता. परंतु प्रत्येकांचं काम काय माहितीये? सुवार्थ सांगण्याचं. हालेलुया. स्टेफेनची ज्या वेळेमध्ये निवड करण्यात आली, आम्ही पवित्र शास्त्रामध्ये वाचतो, स्टेफेनचं नाव हे त्या प्रेषितांपैकी निवडण्यात नाही आलं, तर ज्या विश्वासणारे होते त्या विश्वासणाऱ्यांनी स्टेफनचं नाव दिलं. किती लोकांची निवड करण्यात आली? वचनामध्ये जर आम्ही पाहिलं तर प्रेषितांच्या कृत्यामध्ये आम्हाला पाहायला मिळतं की 7 लोकांची नियुक्ती करण्यात आली. हालेलुया. त्या मंडळीमध्ये त्या एकत्रित येण्यामध्ये प्रियांनो काही विधवांची उपेक्षा होत होती आणि त्या कारणाने प्रियांनो त्यांनी विनंती केली की आमच्या मध्ये आम्ही प्रभूचं काम, त्याची सेवा, त्याचं वचन सांगण्याचं सोडून आम्ही पंक्तीचं काम आम्ही करायचं का? हालेलुया. आणि त्या वेळामध्ये स्टेफनची नियुक्ती करण्यात आली. स्टेफन त्यापैकी एक होता आणि स्टेफनचं काम काय होतं? पंक्ती सेवा करणं. परंतु पवित्र शास्त्र आम्हाला सांगतं की तो ज्यामध्ये लोकांमध्ये तो गेला, जायचा आत्म्याने प्रियानो, तो लोकांशी बोलायचा. कोणाला त्याचं उत्तर देता येत नव्हतं. सुवार्ता सांगण्याचं काम तो करत होता. आम्हाला विसर पडतो बऱ्याच वेळेस की प्रभूने आम्हाला जी नियुक्ती दिली, जे काम आम्हाला दिलं, जे आमची जी निवड आहे प्रियानो, ती निवड आम्ही विसरून जातो. आम्हाला आमच्या फक्त गरजांपुरतं त्याने निवडलेलं नाहीये. हालेलुया. आमच्या आवश्यकतांपुरतं त्याने आम्हाला निवडलेलं नाहीये, तर त्यापेक्षा अधिक पहिली गोष्ट की त्याने मला उद्देशाने एकत्रित केलेला आहे. आणि तो उद्देश पहिला की आमच्या जीवनामध्ये आम्ही सुवार्ता सांगितली पाहिजे. ही गोष्ट आम्ही कदापि विसरू नये. फिलिप्पी 2 आणि वचन 14-15 मध्ये आम्ही वाचतो. फिलिप्पी चॅप्टर 2 वर्स 14 and 15 की त्या ठिकाणामध्ये प्रभूचं वचन आम्हाला सांगतं की आम्ही जे काही करतो ते प्रत्येक काम आम्ही मंडळीसाठी कुरकुर व वादविवाद न करता आम्ही करावं. हालेलुया. वाचा जरा प्लीज फास्ट. जे काही तुम्ही कराल ते कुरकुर व वादविवाद न करता करा, ह्यासाठी की ह्या कुटील व विपरीत पिढीत तुम्ही निर्दोष व निरुपद्रवी अशी देवाची निर्दोष व निरुपद्रवी आम्ही प्रत्येकांनी असावं, राहावं. यासाठी आम्हाला काय करावं लागेल? वाद विवाद आणि कुरकुर न करता आम्हाला जे काम दिलंय प्रभूने त्याच्या आत्म्याने, ते आम्हाला निमूटपणे करायचे मंडळीसाठी. हालेलुया. कधी कधी आपल्याला विचार पडत असेल की मीच का करावं? हालेलुया. मीच का? इतर का नाही करत? प्रभूने विशेष प्रकारचं पात्र तुम्हाला बनवलंय, म्हणून प्रभू तुमच्याकडनंच ती अपेक्षा करतोय. हालेलुया. आणि जे काम तुम्ही करताय याचं मोठं प्रतिफळ प्रभू तुम्हाला नक्की देईल. कारण लोकांची दृष्टी आमच्यावरती पडते किंवा पडत नाही, परंतु परमेश्वराची दृष्टी आमच्यावरती नक्की आहे. हालेलुया. आणि म्हणून ज्या वेळामध्ये आम्ही त्याचं काम, त्याच्या मंडळीच्या अंगाचं काम, त्याच्या शरीराचं काम, आम्ही आमच्या अवयवाचं काम आम्ही आमच्या जीवनामध्ये निमूटपणे करतो प्रियांनो, कुरकुर व वाद विवाद न करता प्रियांनो, त्या वेळामध्ये अनेक प्रकारचे आशीर्वाद आमच्या जीवनामध्ये ओसंडून व्हायला लागतात. हालेलुया. सो आम्ही आमचं काम निमूटपणे करावं. दुसरी गोष्ट की त्याने आम्हाला प्रार्थनेत एकत्रित केलेलं आहे. हालेलुया. पेंटिकॉस्टचा दिवस आम्ही पाहत आहोत. हा 50वा दिवस आहे. या संबंधी आम्ही समजून घेत आहोत की प्रार्थनेत त्याने आम्हाला एकत्रित केलेलं आहे. पवित्र शास्त्रामध्ये मी वाचतो प्रेषित 1 आणि वचन 14 मध्ये की हे सर्व लोक एक चित्ताने ते प्रार्थना व विनंती करत होते आणि त्याच्यामध्ये तत्परता होती प्रियानो. हालेलुया. एक चित्ताने ते प्रार्थना करत. आम्ही सर्वजण म्हणूया एक चित्ताने प्रार्थना करत. एक चित्ताने प्रार्थना करत. थोडं जोरात बोला. थोडा कठीण समय मला माहिती आहे. हालेलुया. जरा जोरदार टाळ्या प्रभूच्या गौरवासाठी. एक चित्ताने ते प्रार्थना करत. आम्ही एक चित्ताने प्रार्थना करतोय का? हा प्रश्न आम्ही स्वतःला विचारावा. बऱ्याच वेळेस प्रियांनो पवित्र शास्त्र आम्हाला या संबंधीची आठवण करून देते. वाचूयात गलतीकारासपत्र याचा अध्याय 1 आणि वचन 1 ते 5. गलतीकारासपत्र याचा अध्याय 6 आणि वचन 1 ते 5. गलुसीन चॅप्टर 6 वर्स 1 to 5. आम्ही प्रार्थनेमध्ये एकमेकांचे ओझे वाहून नेण्याबरोबर मंडळीत ऐक्य निर्माण करण्यासाठी प्रियांनो आम्ही कार्य केलं पाहिजे, काम केलं पाहिजे. वाचूयात.
व्यवहार उपयोगी हा बोध आहे. गलती 6 वचन 1 ते 5. बंधुजन हो, कोणी माणूस एखाद्या दोषात सापडला तरी जे तुम्ही आध्यात्मिक वृत्तीचे आहात ते तुम्ही असल्या सौम्य वृत्तीचे तळावर आणा. तुम्ही परीक्षेत पडू नये म्हणून स्वतःकडे लक्ष द्या, एकमेकाची ओझे व्हा, म्हणजे तुम्ही ख्रिस्ताचे नियम पूर्ण कराल. अशा आपण कोणी नसता कोणीतरी आहो अशी कल्पना करणारा स्वतः फसवितो. तर प्रत्येकाने आपल्या स्वतःच्या कामाची परीक्षा करावी, म्हणजे त्याला दुसऱ्याच्या संबंधाने नव्हे तर केवळ स्वतः संबंधाने अभिमान बाळगण्यास जागा मिळेल. कारण प्रत्येकाने आपल्या स्वतःचा भार वाहिलाच पाहिजे. या ठिकाणामध्ये प्रभूचं वचन सांगतं की प्रत्येकाने आपला स्वतःचा भार वाहिलाच पाहिजे. परंतु त्या अगोदर जी गोष्ट नमूद केलेली आहे की कोणी माणूस एखाद्या दोषात सापडला तरी जे तुम्ही आध्यात्मिक वृत्तीचे आहात ते तुम्ही आशाला सौम्य वृत्तीने ताळ्यावर आणा. तूही परीक्षेत पडू नये म्हणून स्वतःकडे लक्ष दे. आम्ही म्हणूया स्वतःकडे लक्ष दे. आम्ही स्वतःला म्हणूया स्वतःकडे लक्ष दे. हालेलुया, हालेलुया. असा हात ठेवा आणि स्वतःकडे पहा आणि म्हणा स्वतःकडे लक्ष दे. हालेलुया. दुसऱ्याकडे लक्ष नाही द्यायला सांगितलं, परंतु आम्ही जास्त काय करतो? राईट. ही वृत्ती मानवी वृत्ती आहे. आणि ही वृत्ती कुठून आली माहिती आहे? कुठून आली? ओके. जर आम्ही पवित्र शास्त्रामध्ये पाहिलं तर एदेन बागेतून याची सुरुवात आम्हाला पाहायला मिळते. आदामाला परमेश्वराने विचारलं की तुला सांगितलेलं जी आज्ञा आहे ती आज्ञा तू मोडलीस काय? तुला सांगितलेलं जे फळ खायचं नाही ते फळ तू खाल्लंस काय? त्याने काय म्हणलं? उत्तर काय पाहिजे होतं? उत्तर काय पाहिजे होतं त्या ठिकाणामध्ये? होय परमेश्वरा, हो प्रभू, मी खाल्लं, माझी चुकी झाली. परंतु तो काय म्हणतो? जी स्त्री परमेश्वरा तू दिलीस आणि तिने मला सांगितलं म्हणून मी खाल्लं. बरोबर आहे. आता हवेला विचारलं, हवेने काय म्हणलं? मला खायचं नव्हतं परंतु मला सर्पाने सांगितलं आणि म्हणून मी खाल्लं. आज सुद्धा आपण काय करतोय? याने सांगितलं, त्याने सांगितलं, याने केलं, त्याने केलं. दुसऱ्यांबद्दल आणि दुसऱ्यांकडे आम्ही जास्त लक्ष देतो. आणि म्हणून या ठिकाणामध्ये आम्हाला निक्षून ही गोष्ट सांगितली. पौल गलती कराच्या मंडळीला तो लिहित आहे की म्हणून तू काय कर? स्वतःकडे लक्ष दे. हालेलुया. आपल्या बाजूच्या बहिणीला, भावाला म्हणूयात, तुम्ही स्वतःकडे लक्ष द्या. मी माझ्या स्वतःकडे लक्ष देईल. आपण स्वतःकडे लक्ष देऊ. अवघड आहे का बोलायला? मराठीच बोलतोय मी. हालेलुया. आम्ही स्वतःकडे लक्ष देत नाही, आम्ही दुसऱ्याकडे लक्ष देतो आणि म्हणूनच जास्त आमचं नुकसान होतं. हालेलुया. आणि जो स्वतःकडे लक्ष देतो ना त्याला दुसऱ्याकडे लक्ष द्यायला आवश्यकच नाही आणि त्याला वेळही मिळत नाही. हालेलुया. स्वतःला डेव्हलप करा, स्वतःला सुधारण्याचा प्रयत्न करा, स्वतःमध्ये बदल घडवण्याचा प्रयत्न करा. परिपूर्ण कोणी नाही, परंतु प्रभूकडे आम्हाला पाहत त्याच्याकडनं शिकायचंय, त्याच्या वचनातून. हे मार्गदर्शक गाईड त्याने आमच्याकडे दिलेलं आहे. हे मार्गदर्शक त्याने आमच्यासाठी दिलेलं आहे की आम्ही याच्यातून पाहून आम्ही शिकावं. आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्ताने म्हणलं, पवित्र आत्मा तुमच्यावरती येईल आणि तो पवित्र आत्मा तुम्हाला सत्यात घेऊन चालेल. हालेलुया. आणि सत्य कोण आहे? येशूच आहे. आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्ताने म्हणलं, मार्ग, सत्य व जीवन मीच आहे. माझ्याकडे आल्यापासून पित्याकडे कोणी जात नाही. पित्याकडे जाण्यासाठी प्रियांनो आम्हाला शॉर्टकट नाहीये, परंतु आज शॉर्टकटची बरेच जणांना आवड आहे. शॉर्टकटचा शेवट डायरेक्ट नरकाचा अग्नीचा आहे. प्रभूमध्ये शॉर्टकट नाहीये. हालेलुया. आणि तो मिळवण्याचा तुम्ही प्रयत्न करत असाल की इकडून तिकडून शॉर्टकट मिळेल, कुठंच नाहीये शॉर्टकट. ते जीवन जगावंच लागेल. येशूचं जीवन जगावंच लागेल. येशू सारखं प्रियांनो आम्हाला दुःख, निंदा, छळ, अपमान सहन करावंच लागेल. कारण प्रभू येशू ख्रिस्ताने अगोदर सांगितलं की तुम्हाला जगामध्ये क्लेश होतील. जर त्याने अगोदरच सांगितलं मग ते शब्द बदलतील का? आज बऱ्याच विश्वासणाऱ्यांना येशू पाहिजे, पण येशू बरोबर
क्लेश नकोय, समस्या नको, अडचणी नकोय, जमणार नाही. वो उसके साथ में फ्री है, वो लेना ही पडेगा. हालेलुया. जर येशू त्यातून नाही सुटला तर आम्ही कोण आहे? कारण वचन सांगतं की या जगाचा अधिपती कोण आहे माहिती आहे? सैतान आहे. आणि आम्ही त्या अधिपतीच्या सत्तेच्या आम्ही चॅलेंज करतोय रोज. आणि त्याला चॅलेंज करत असताना तो सोडेल का मला? नाही सोडणार. म्हणून प्रभूने अगोदर सांगितलं, येशूने अगोदर सांगितलं की तुम्हाला जगामध्ये क्लेश होतील, परंतु तुम्ही धीर धरा, मी जगाला जिंकले आहे. हालेलुया. त्याने जगाला जिंकलेलं आहे, ही गोष्ट आम्ही कधीही विसरायची नाही. आम्ही विसरून नव्हतो. जगाला जिंकणारा, सैतानावरती विजय मिळवणारा आमचा प्रभू येशू आहे. बोले येशू मसीह की, येशू मसीह की, येशू मसीह की. ही गोष्ट कधी विसरू नका की या जगाला जिंकणारा आमचा प्रभू आहे आणि तो आमच्या ठाई आहे. हालेलुया. सो त्यानंतर की आम्ही एकमेकांना प्रियांनो बोध करणं गरजेचं आहे. आम्ही स्वतःकडे लक्ष देणं गरजेचं आहे. एकमेकांची ओझे वाहा, म्हणजे तुम्ही ख्रिस्ताचा नियम पूर्ण कराल. परंतु आम्ही स्वतःच ओझं वाहतो प्रियांनो जास्त. आमची स्वतःचीच आम्ही प्रार्थना करतो, आम्ही स्वतःसाठी प्रार्थना करतो, स्वतःच्या परिवारासाठी मी प्रार्थना करतो. कधी आम्ही केली का दुसऱ्यांसाठी प्रार्थना? आपल्या शेजारच्या व्यक्तीसाठी, परिवारासाठी कधी आम्ही प्रार्थना केली का? आमच्या बऱ्याच वेळेस असं घडतं की आम्ही स्वतःच्या नातेवाईकासाठी प्रार्थना करतो, स्वतःच्या परिवारासाठी प्रार्थना करतो, स्वतःच्या डेव्हलपमेंटसाठी, स्वतःच्या गरजेसाठी मी प्रार्थना करतो, परंतु पियानो आम्ही आमच्या शेजाऱ्यांसाठी कधी प्रार्थना करतोय का? जे अनोळखी लोक आहेत त्यांच्यासाठी आम्ही प्रार्थना करतो का? रस्त्यावरती आज अनेक लोक आहेत की जे दरिद्री जीवन जगतायत, ते हाल अपेष्टेचं जीवन जगतायत. त्यांच्या जीवनामध्ये पियानो व्यसन आहेत, बंधन आहे. अनेक लोक पापामध्ये आपलं जीवन जगतायत. त्यांच्यासाठी आम्ही प्रार्थना करतोय का? प्रभूचं वचन सांगतं की तुम्ही काय करा, एकमेकांची ओझे वाहा, म्हणजे तुम्ही ख्रिस्ताचा नियम पूर्ण कराल. हालेलुया. ख्रिस्ताचा नियम काय माहिती आहे? ख्रिस्ताचा नियम काय आहे? त्याने या जगाचं ओझं वाहिलं, पापाचं ओझं वाहिलं. आम्ही एकमेकांचं ओझं वाहतोय का? आम्ही एकमेकांसाठी प्रार्थना करतो का? कारण प्रभूचं वचन आम्हाला सांगतं प्रेषित 1 आणि वचन 14 मध्ये की ते एक चित्ताने ते प्रार्थना करत होते. एकमेकांसाठी ते प्रार्थना करत होते. त्या सुवार्ता प्रसारासाठी ते प्रार्थना करत होते. प्रत्येक नगरांसाठी ते प्रार्थना करत होते. प्रत्येक जिल्ह्यांसाठी ते प्रार्थना करत होते. प्रत्येक देशासाठी ते प्रार्थना करत होते. कारण एक चित्त ते होते, एक चित्ताने ते प्रार्थना करत होते. आम्ही एका चित्ताने एकमेकांसाठी ओझ घेऊन प्रार्थना करतोय का? तर आतापर्यंत करत नाहीये. आजपासून त्या गोष्टी करायला लागा. हालेलुया. बघा, तुम्ही इतरांसाठी प्रार्थना करा, प्रभू तुमच्या समस्या कधी सोडेल तुम्हाला समजणार नाही. हालेलुया. एक वचन आम्ही वाचूयात, फिलिप्पी 2 अध्याय वचन 1 ते 4. फिलिप्पी चॅप्टर 2 वर्स 1 to 4. फिलिप्पी 2 अध्याय वचन 1 ते 4 या ठिकाणामध्ये काय म्हणलेलं आहे? 2 अध्याय वचन 1 ते 4. ह्यावरून ख्रिस्ताच्या ठायी काही आश्वासन प्रीतीचे, काही सांत्वन आत्म्याची, काही सहभागिता, काही कळवळा व करुणा ही जर आहेत तर तुम्ही समचित्त व्हा. म्हणजे काय म्हणले? तुम्ही कसे व्हा? समचित्त. सर्वजण म्हणा समचित्त. समचित्त म्हणजे समान चित्ताचे, एका मनाचे, एका विचाराचे, एका मानसिकतेचे. वाचा पुढे. म्हणजे एकमेकांवर सारखीच प्रीती करा आणि एक जीव होऊन एक चित्त व्हा. अशा प्रकारे माझा आनंद पूर्ण करा. तट पाडण्याच्या अथवा पोकळ डोळ मिळविण्याच्या बुद्धीने काही करू नका, तर लीनतेने एकमेकांना आपल्यापेक्षा श्रेष्ठ माना. तुम्ही कोणी आपलेच हित पाहू नका, तर दुसऱ्याचेही पहा. दुसऱ्याचं हित पाहायचंय. हालेलुया. 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 प्रभूचं वचन आम्हाला प्रत्येक बाबतीमध्ये प्रियांनो ते छाटणार आहे. प्रत्येक बाबतीमध्ये छाटतं ते आम्हाला. बऱ्याच वेळेस आम्ही स्वतःचं हित स्वतःच पाहत असतो. आम्हाला दुसऱ्याचं पाहायलाच आवडत नाही. आज जगामध्ये सर्वात जास्त दुःख का बरं माहिती आहे? दुसऱ्यांचं हित पाहून, दुसऱ्यांचं सुख पाहून. तो व्यक्ती इतका सुखी, इतका आनंदी कसा काय? प्रभूची कृपा आहे त्याच्यावरती. हालेलुया. म्हणून प्रभूचं वचन सांगतं की जळफळू नको. हालेलुया. हेवा करू नको. हालेलुया. द्वेष करू नको. या गोष्टी काय आहेत? हे सैतानाच्या गोष्टी आहेत.
सैतानाच्या ठाई या गोष्टी होत्या, म्हणूनच त्याने अपेक्षा केली की माझं आसन परमेश्वराच्या आसनापेक्षा उंच असावं. सैतानी वृत्ती येते. आम्ही दैहिक स्वभावाचे नाहीये, तर आम्ही आत्म्याच्या नुसार चालणारे देवाचे लोक आहोत. आणि म्हणून प्रभूचं वचन काय सांगतं की तुम्ही समचित्त व्हा, म्हणजे एकमेकांवर सारखीच प्रीती करा आणि एक जीव होऊन एक चित्त व्हा. अशा प्रकारे माझा आनंद पूर्ण करा. तट पाडण्याच्या अथवा पोकळ डौल मिरविण्याच्या बुद्धीने काही करू नका. हालेलुया. डौल मिरवता कामा नाही की मी हे करतोय, मी ते करतो, मी असं करतो, मी तसं करतो. आपण जे काही करतोय ते कोणासाठी करतोय? कोणासाठी करतोय? जास्त तसं आहे, जास्त हे की प्रभूने मला त्याच्याद्वारे आशीर्वादित करावं. राईट. प्रभूसाठी करणारे फार कमी लोक आहेत, परंतु आम्ही जे काही करतो त्यामागचा उद्देश आहे, त्यामागची अपेक्षा आहे की मी जर हे केलं तर प्रभू मला या कारणामध्ये आशीर्वादित करेल. असंच आहे, असंच आहे, जास्त असंच आहे. परंतु प्रियानो, प्रभूचं वचन आम्हाला सांगतं की तर लीनतेने एकमेकांना आपल्यापेक्षा श्रेष्ठ माना. आम्ही कधी कधी आपल्या बुद्धीच्या जोरावरती, ज्ञानाच्या जोरावरती, पैशाच्या जोरावरती, आपल्या ओळखीच्या जोरावरती, आपल्या नावलौकिकतेच्या जोरावरती, पदाच्या जोरावरती प्रियानो आम्ही इतरांना आपल्यापेक्षा कमी मानतो. आम्ही म्हणतो की हा व्यक्ती तर माझ्यासमोर काहीच नाहीये, हा व्यक्ती तर असा आहे, हा व्यक्ती तर असा आहे, परंतु मी तर फार उंच आहे, मी तर फार सुंदर आहे, मी तर फार सुशिक्षित आहे, मी तर फार कमवणारा आहे, माझ्याकडे इतकं आहे, माझ्याकडे तितकं आहे. जो व्यक्ती असा विचार करतो ना, तो प्रभू समोर शून्य आहे, शून्य, काहीच नाही आहे तो. परंतु प्रभूचं वचन काय शिकवतं आम्हाला? एकमेकांना तर लीनतेने एकमेकांना आपल्यापेक्षा श्रेष्ठ माना. एकमेकांना श्रेष्ठ मानण्याची वृत्ती केव्हा येऊ शकते हो? जो श्रेष्ठ होता त्या श्रेष्ठाने त्या कनिष्ठांचे पाय धुतले, त्याच्यामुळे त्याला ती श्रेष्ठता आम्हाला त्या कृतीतून आम्हाला दर्शवली जाते. प्रिया, कृतीशिवाय आमची ती श्रेष्ठता प्रगटच होऊ शकत नाही. हालेलुया. जो स्वतःला उंच करतो, प्रभूचं वचन आम्हाला सांगतं की तो नमवल्या जाईल, परंतु जो स्वतःला नम्र करतो, प्रभू त्याला योग्य समय उच्च करेल. हालेलुया. सो आम्ही एकमेकांसाठी प्रियांनो, आम्ही एकमेकांना प्रार्थनेमध्ये उचलून धरलं पाहिजे. एकमेकांचं प्रियांनो आम्ही ओझं वाहिलं पाहिजे. तुम्ही कोणीही आपलेच हित पाहू नका, तर दुसऱ्यांचे हित पहा. आम्हाला एकमेकांचं हित पाहायचंय. एखादा व्यक्ती आशीर्वादित आहे, एखाद्या व्यक्तीकडे गाडी आहे, बंगला आहे, कार आहे, त्या व्यक्तीकडे नोकरी आहे, त्या व्यक्तीकडे चांगला परिवार आहे, त्या परिवारामध्ये शांती आहे, आनंद आहे. प्रभूची कृपा त्या व्यक्तीवरती आहे. त्या व्यक्तीचं जीवन तसं आहे, प्रभूने त्या व्यक्तीला आशीर्वादित केलेलं आहे. याबद्दल कदापि आमच्या मनामध्ये घृणा येता कामा नये, द्वेष येता कामा नये. आम्ही त्या गोष्टीसाठी प्रार्थना केली पाहिजे. प्रभू, माझ्या जीवनामध्ये असलेल्या समस्या तो दूर कर, इतरांना सुद्धा तो आशीर्वादित कर. माझ्या या बहिणीला, माझ्या भावाला तो आशीर्वादित कर, त्यांच्या जीवनातील समस्या तो दूर कर. आम्ही इतरांसाठी प्रार्थना करावी. प्रभू आमच्या जीवनातील समस्या नक्की दूर करेल. हालेलुया. त्यानंतर त्याने आम्हाला सामर्थ्यामध्ये एकत्रित त्याने केलेलं आहे. बोले येशू मसीह की. सामर्थ्यामध्ये एकत्रित त्याने या संबंधी आम्हाला केलं. प्रेषित दुसरा अध्याय वचन 3 आणि 4 मध्ये, ऍक्ट चॅप्टर 2 वर्स 3 and 4. जास्त वेळ घेणार नाही मी, आणखी थोडा वेळ आहे. वाचा 3 आणि 4 वचन. ऍक्ट 2 वर्स 3 and 4. आणि वेगवेगळ्या होत असलेल्या अग्नीच्या जिव्हांसारख्या जिव्हा त्यांना दिसल्या व प्रत्येकावर त्या एक अशा बसल्या. तेव्हा ते सर्वजण पवित्र आत्म्याने परिपूर्ण झाले आणि आत्म्याने जसजशी त्यांना वाचा दिली तसतसे ते निरनिराळ्या भाषातून बोलू लागले. हालेलुया. ते निरनिराळ्या भाषा बोलू लागले जेव्हा त्यांच्यावरती पवित्र आत्म्याच्या जिभा उतरून आल्या. या वचनामध्ये मी पाहतो की त्यांना सामर्थ्यामध्ये एकत्रित करण्यात आलं. आणि जर प्रेषित दुसरा अध्याय वचन 11 जर आम्ही वाचलं तर प्रियानो ते एकच संदेश सांगत होते, एकच सुवार्ता ते सांगत होते. प्रेषित 2 वचन 41 ते 44 मध्ये जर आम्ही पाहिलं तर त्या प्रत्येकांचा विश्वास एक समान होता. प्रेषित 2 वचन 44 आणि 45 मध्ये की त्यांचं समान एकमेकांची ते ओझे वाहून घेत होते. आणि वचनामध्ये मी पाहतो की प्रेषित 2 46 आणि 47 मध्ये की त्यांची प्रीती एक समान होती, एक सारखी होती. आणि पवित्र शास्त्र मला सांगतं की आमच्याही जीवनामध्ये विविधतेच्या
कुठल्याही मार्गाने मध्ये प्रियानो आम्ही एकत्रित होऊ शकत नाही. जर आमच्यामध्ये विविधता असेल, आमच्यामध्ये वेगळापण असेल प्रत्येकामध्ये, तर आम्ही एक होऊ शकत नाही. आणि विविधतेचा मार्ग नाही, तर परमेश्वराचं वचन आम्हाला सांगतं की प्रत्येकाला त्याने एका आत्म्याने परिपूर्ण होण्यासाठी त्याने आम्हाला बोलवलेलं आहे. इफिस 5 आणि वचन 18 मी वाचूयात. इफिस इन चॅप्टर 5 वर्स 18 या ठिकाणामध्ये प्रभूचं वचन आम्हाला सांगतं की आत्म्यामध्ये परिपूर्ण व्हा. वाचा इफिस 5:18. द्राक्षरसाने मस्त होऊ नका, द्राक्षरसात बेतालपणा आहे, पण आत्म्याने परिपूर्ण व्हा. हालेलुया. कशाने परिपूर्ण व्हा? वचन सांगतं की आत्म्याने परिपूर्ण व्हा. आम्हाला कशामध्ये परिपूर्ण व्हायचंय? आम्हाला प्रत्येकांना पवित्र आत्म्याने परिपूर्ण व्हायचंय. परंतु आज लोक परिपूर्ण कशामध्ये होण्याची अपेक्षा करतात माहिती आहे? संसारामध्ये, जगामध्ये परिपूर्ण. हालेलुया. हे आशीर्वाद नक्की मिळतात, परमेश्वर देतो. याच्या व्यतिरिक्त परमेश्वराचे आशीर्वाद आमच्यासाठी फार महत्वाचे आहेत. जगिक आशीर्वादापैकी त्याच्यापेक्षा आम्हाला आत्मिक आशीर्वाद जास्त महत्वाचे आहे. आणि म्हणून परमेश्वराचं वचन आम्हाला सांगतं की तुम्ही प्रथम काय करा? पहिल्याने तुम्ही देवाचं राज्य व नीतिमत्व मिळवण्यासाठी झटा. झटा या शब्दामध्ये फार मोठ्या गोष्टी येतात बरं का. हालेलुया. कष्ट आहेत, त्यामध्ये फार मोठमोठे कष्ट आहेत. देवाचं राज्य आणि नीतिमत्व असंच मिळत नाही, त्याच्यासाठी झटावं लागतं. हालेलुया. 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 आपण उपवास करतोय, प्रार्थना करतो, दॅट्स इट, वचन वाचतो म्हणजे झालंय, इतकीच गोष्ट आहे का? अहो, आपल्याला सुवार्थ सांगावे लागेल. निंदा, अपमान, छळ या गोष्टीला सामोरं जावं लागेल. क्लेशाला सामोरं जावं लागेल. जसे ख्रिस्ताने प्रियांनो अनेक परिस्थितीला तो सामोरा गेला, आम्हाला सुद्धा प्रत्येक परिस्थितीला सामोरं जावं लागेल. परंतु एक गोष्ट लक्षात ठेवायची की आमचा प्रभू आमच्या बरोबर आहे. हालेलुया. आणि म्हणून प्रभूचं वचन या ठिकाणामध्ये आम्हाला सांगतं की तुम्ही आत्म्यामध्ये कसे व्हा? आत्म्याने परिपूर्ण व्हा. आम्हाला जगिक गोष्टीसाठी परिपूर्ण होण्याचा प्रयत्न नाही करायचा. आमच्या गरजा प्रभूला माहिती आहे. आमच्या काय काय गरजा आहे प्रभूला माहिती आहे. तुम्हाला काय पाहिजे प्रभूला माहिती आहे. परंतु अगोदर मनुष्य काय करतो माहिती आहे? आपल्या गरजा पूर्ण होण्यासाठी तो प्रयत्न करतो आणि नंतर वेळ मिळाला तर वाचन वाचायला वेळ मिळाला तर वचनाचं मनन फार दूरची गोष्ट राहिली आहे. वेळ मिळाला तर मी सहभागी दिला जाईल. वेळ मिळाला तर काही वाचले तर. हालेलुया. हालेलुया. जास्त सांगण्याची गरज नाहीये. हालेलुया. परंतु असे लोक पाहिलेत, जसा त्यांचा पहिला पगार होतो, पहिला भाग ते प्रभूच्या भांडारामध्ये देतात. आणि जसा भाग ते देतात, त्यांना संपूर्ण महिनाभर त्यांना मिळालेला पगार पूर्ण महिनाभर पुरून त्यातून काही रक्कम उरते, वाचते. हालेलुया. हालेलुया. आता मला सांगा, उरले तर देण्यामध्ये आशीर्वाद आहे की देण्याच्या म्हणजे मिळाल्यानंतर देण्यामध्ये आशीर्वाद आहे? पहिलं बरोबर आहे. पहिलं देण्यामध्ये आशीर्वाद आहे की उरल्यानंतर देण्यामध्ये आशीर्वाद आहे? हालेलुया. परंतु बऱ्याच वेळेस ही मानसिकता असते, तुमची नाहीये, बाकीच्यांचं सांगतोय. हालेलुया. प्रभू आमचं अंतःकरण पाहतो प्रियानो. परंतु प्रभूचं वचन या ठिकाणामध्ये मला सांगत आहे की आम्ही परिपूर्ण व्हावे. आणि आत्म्याची परिपूर्णता आमच्या जीवनामध्ये येण्यासाठी आमच्या जीवनात कृती सुद्धा फार गरजेची आहे. कृती वाचून प्रियानो आमचं आत्मिकरित्याचं जीवन हे परिपूर्ण होऊ शकत नाही. जगी गोष्टी आम्हाला काय पाहिजेत प्रियानो, त्या प्रत्येक गोष्टी परमेश्वराला माहिती की आमच्या गरजा काय आहेत. मनुष्य आज गरजा पूर्ण करण्यासाठी धावपळ करतोय, त्या केल्याही पाहिजे. परमेश्वराचं वचन सांगतं की तू कष्टाचं अन्न खाशील. हालेलुया. आणि जो व्यक्ती कष्टाचं अन्न खातो ना, त्या व्यक्तीची तब्येत चांगली राहते बरं का. त्यामध्ये एक वाक्य आहे आणि त्यामध्ये आशीर्वाद सुद्धा आहे. आणि जो व्यक्ती बिना कष्टाचा खातो, तुम्हाला माहिती त्याच्या मागे काय काय. जो भ्रष्टाचाराने जो व्यक्ती मिळवतो ना, त्याच्या परिवारामध्ये कधीतरी जाऊन पाहतो मी, काही ना काही समस्या त्याच्या परिवारामध्ये तुम्हाला पाहायला मिळते.
म्हणून प्रभूने आम्हाला आशीर्वाद सुद्धा दिलाय, प्रभूने आम्हाला ती वाक्य सुद्धा दिलंय की आम्ही आमच्या कष्टाचा आम्ही खातो, परमेश्वराचा आशीर्वाद आहे. परंतु कष्टाचा आम्ही ज्या वेळामध्ये खातो ना, त्यामुळे आमचं कर्तव्य बनतं की आम्हाला जे मिळाले त्याचा भाग आम्ही प्रभूला द्यावा. त्याच्यामध्ये फार मोठे आशीर्वाद आहे. आणि म्हणून आपण एक या महिन्यापासून एका गोष्टीची सुरुवात आपण करत आहोत. ही गोष्ट लक्षात ठेवा की आपण दर महिन्याला आपण एक किलो संडे करणार आहोत. किलो संडे याच्या संबंधी मी आणखी सांगेल तुम्हाला वचनानंतर. हा एक नवीन संकल्पना आहे आणि नक्की याद्वारे परमेश्वर अनेकांना आशीर्वादित करणार आहे. हालेलुया. ओके, सो आम्ही सामर्थ्यात एकत्रित केले गेलेलो आहोत आणि सामर्थ्यात एकत्रित यासाठी केले गेलेलो आहोत की आम्ही आत्म्याने आम्ही परिपूर्ण व्हावे. हालेलुया. जरा कृपया करून 5 मिनिटं माझ्याकडे लक्ष द्या. फार मोठ्या गप्पा चालू आहेत आपल्या, मोठा विषय. हालेलुया. प्लीज. चौथं महत्वपूर्ण कारण की त्याने आम्हाला कार्य करण्यासाठी त्याने एकत्रित केलेलं आहे. ही गोष्ट विसरता कामा नये. प्रेषित 2 आणि वचन 4 मध्ये मी पाहतो. वचन वाचूया. ऍक्ट चॅप्टर 2 वर्स 4. प्रेषित 2 आणि वचन 4 शेवटच्या टप्प्यामध्ये आम्ही आहोत. तेव्हा ते सर्वजण पवित्र आत्म्याने परिपूर्ण झाले आणि आत्म्याने जसजशी त्यांना वाचा दिली तसतसे ते निरनिराळ्या भाषातून बोलू लागले. ओके, वचन सांगतं की जसजशी त्यांना भाषा दिली, जसजशी वाचा त्यांना दिली, तस तसे ते बोलू लागले. ते मग्न झाले की त्यांना जी वाचा दिली, जे शब्द दिले, जी भाषा त्यांना देण्यात आली, त्यामध्येच ते बोलायला त्यांनी सुरुवात केली. हालेलुया. त्यांना ज्या कामासाठी निवडलं, जे काम करण्यासाठी त्यांना निवडलं, ज्या कामासाठी त्यांना पाचारण करण्यात आलं, ते काम करण्यामध्ये ते मग्न होते. आणि जर मी पवित्र शास्त्रामध्ये जर वाचलं तर जे जे लोक त्यांची भाषा ऐकत होते त्यांना त्यांची भाषा ऐकायला येत होती. हालेलुया. ते हेल्लेनी लोकांकडे गेले, ते सुद्धा त्यांच्या भाषेमध्ये बोलू लागले. ज्या ज्या ठिकाणामध्ये ते गेले त्या त्या भाषेमध्ये ते बोलू लागले. हालेलुया. आम्ही पाहतो की भारतामध्ये कोण आला? कोणता प्रेषित आला? कोणता प्रेषित आला? ओके. कोणत्या भागामध्ये आला? कोणत्या भागात आला? केरळमध्ये कोणती भाषा आहे? कोणती भाषा आहे? कोणती भाषा बोलतात? कोणती? मल्याळम. ओके. आता थोमाला मल्याळम येत होती का? मग तो कसं काय त्यांनी त्या लोकांशी संभाषण कसं केलं? त्याने पवित्र आत्म्याने त्याला ती भाषा दिली. हालेलुया. हालेलुया. प्रियांनो, ती भाषा, ते शब्द देणारा तो पवित्र आत्मा आहे. आणि पवित्र आत्मा ज्या वेळामध्ये आम्ही ज्या ज्या निरनिराळ्या ठिकाणामध्ये आम्ही जातो, निरनिराळ्या भागामध्ये आम्ही जातो, त्या ठिकाणच्या स्वभावाला, त्या ठिकाणच्या लोकांच्या शब्दाला, त्या वाचेला परमेश्वर आम्हाला देत असतो. हालेलुया. आम्हाला जे काम त्याने दिलेलं आहे त्यामध्ये आम्ही मग्न होणं फार गरजेचं आहे. आमचं काम काय आहे आम्ही ते विसरता कामा नये. आम्ही मंडळीचे, या शरीराचे प्रियांनो आम्ही अंग आहोत. आम्ही या अवयवाचे प्रियांनो, आम्ही या शरीराचे आम्ही अवयव आहोत. आम्ही प्रत्येक जण त्याच्याशी जुडलेले आहोत. आम्ही त्याच्याशी निगडीत आहोत आणि आम्ही मग्न असलो पाहिजे आमचं काम करण्यामध्ये. आम्हाला सुवार्ता तर सांगायची. सुवार्ता सांगण्याबरोबर आम्हाला मंडळीमध्ये जे काम मिळतं किंवा जी जबाबदारी मिळते ते काम आम्हाला एका चित्ताने, एका मनाने, एका विचाराने आम्हाला करायचंय. कुरकुर व कटकट न करता, वादविवाद न करता आम्हाला आमचं काम करायचंय. ज्या वेळामध्ये या गोष्टी आम्ही करू ना, प्रभू आम्हाला याचे आशीर्वाद आमच्या कौटुंबिक वैयक्तिक जीवनामध्ये दिल्याशिवाय राहणार नाही. आता वाजवायचं तर जोरदार वाचूया. एक वचन आम्ही वाचूया. इफिस 2 आणि वचन 10 मध्ये. इफिस 2:10. इफिस इन चॅप्टर 2 वर्स 10. आपण सत्कृत्य करावी म्हणून ख्रिस्त येशूच्या ठाई निर्माण केलेले असे आपण त्याची हस्तकृती आहो. ती सत्कृत्य आचरित आपण आपला आयुष्यक्रम चालवावा म्हणून देवानी ती पूर्वी योजून ठेवली. ओके. वचन या ठिकाणामध्ये सांगतं की पौलाने इफिसच्या मंडळीला या पत्रात जी गोष्ट नमूद केलेली आहे की त्याने आम्हाला, वाचा परत एकदा सुरुवातीचं काय म्हणलेले वचन. आपण सत्यकृत्य करावीत म्हणून ख्रिस्त येशूच्या ठाई निर्माण केलेले असे आपण त्याची हस्तकृती आहोत. हालेलुया. आपण निर्माण केलेले आहोत. आम्हाला त्याने फक्त तारण प्राप्त करून देऊन फक्त बसण्यासाठी त्याने आम्हाला निवडलं नाहीये. हालेलुया. त्याने आम्हाला फक्त तारण प्राप्त करून दिलं आणि आम्ही बसायचं.
तेवढ्यासाठी त्याने आम्हाला निवडलं नाही, तर वचन आम्हाला सांगतं की आम्ही काय करावं, सत्कृत्य करावं. आणि सत्कृत्य करत आम्ही ते सत्कृत्य आचरत आपण आपला आयुष्यक्रम चालवावा म्हणून देवाने ती पूर्वी योजून ठेवली आहे. जर आमचं सत्कृत्य आम्ही केलं नाही, सत्कृत्य हिंदीमध्ये काय म्हणले जरा वाचा. इफिस 2 आणि वचन 10 आणखी समजेल जरा चांगलं. क्योंकि हम उसके बनाए हुए और मसीह यीशु में उन भले कामों के लिए भले काम, सुजे गए. भला काम क्या आहे, सत्कृत्य काय आहे, चांगलं काम काय आहे, भला काम क्या आहे, काय चांगलं काम काय आहे. हालेलुया. चांगलं काम काय आहे. ओके, आणखी ओके, चांगलं काम काय आहे, सत्कृत्य काय आहे, भला काम क्या आहे. सुवार्ता सांगणं चांगलं काम आहे. यापेक्षा चांगलं काम जगामध्ये कोणतंच नाहीये. कारण जो व्यक्ती, त्या व्यक्तीपर्यंत तुम्ही सुवार्ता घेऊन जाता आणि सुवार्ता सांगितल्यानंतर तो व्यक्ती आपलं पापाचं जीवन सोडून प्रभू येशू ख्रिस्ताकडे येतो, याच्यापेक्षा मोठं काम काय आहे. तो व्यक्ती तारला जातो, यापेक्षा मोठं काम काय आहे. एक आत्मा वाचवल्या जाणं, यापेक्षा मोठं काम काय आहे. याच्यापेक्षा भला काम कुछ भी नाहीये, आहे का. एक आत्मा वाचवल्या जाणं यापेक्षा मोठं काम कोणतंच नाहीये. बरोबर आहे. एकीकडे तुम्हाला लाख रुपये मिळतात आणि एकीकडे एखाद्या व्यक्तीचा जीव तुम्ही वाचवताय. कोणतं काम मोठं आहे. बरोबर आहे ना. रक्कम मोठी आहे की जीव मोठा आहे. मग आम्ही जीव वाचवतोय सुवार्ता सांगून, हे सांगत होतो मी अगोदर पण. हालेलुया, हालेलुया. उदाहरणाशिवाय समजत नाही आम्हाला लवकर. बरोबर. हालेलुया. ओके, सिस्टर म्हणतायत की रक्कम म्हणल्यानंतर सगळं समजतंय. बरोबर आहे. हालेलुया. एकीकडे पियानो सर्व जग आहे आणि एकीकडे प्रत्येक एक आत्मा आहे. आणि म्हणून प्रभूचं वचन आम्हाला सांगतं की देवाच्या दृष्टीने प्रत्येक आत्मा मौल्यवान आहे. आणि म्हणून प्रभूचं वचन सांगतं की लहानातील एकाचाही नाश व्हावा अशी तुमच्या स्वर्गातील पित्याची इच्छा नाही, तर प्रत्येक आत्मा वाचवल्या जावा, प्रत्येक आत्मा याला तारण मिळावं ही प्रभूची इच्छा आहे. आणि आम्ही हे काम जर करतोय, हे सत्कृत्य जर आम्ही करतो, तर पियानो आम्ही आमच्या जीवनामध्ये प्रभूने दिलेलं काम आमच्या जीवनामध्ये आम्ही करतो. एक शेवटलं वचन आम्ही वाचूया. याकोब 2 आणि वचन 18 मध्ये, जेम्स चॅप्टर 2 वर्स 18. याकोब 2:18. कोणी म्हणेल तुझ्या ठाई विश्वास आहे आणि मला क्रिया आहेत, क्रिया वाचून तू आपला विश्वास मला दाखव. क्रिया वाचून तो आपला विश्वास दाखव. शक्य आहे का. आम्ही कुठलं काम न करता आमचा विश्वास दाखवू शकतो का. अब्रामाचा विश्वास कसा दाखवण्यात आला, कसा समजला आम्हाला. अब्रामाचा विश्वास कसा समजला. परमेश्वराला सुद्धा समजला. परमेश्वराने तर ओळखलं. त्याच्याकडे ते एक यंत्र आहे की तो ओळखू शकतो आमच्या अंतःकरणात किती विश्वास आहे. परंतु आमचा विश्वास किंवा अब्रामाचा विश्वास जो आहे तो क्रियेनेच ओळखला गेला. त्यांनी कोणती क्रिया केली, कोणती क्रिया केली. थोडं जोरात बोला. इसकाचं अर्पण केलं. बरोबर आहे. आणि आमचा विश्वास आमच्या जीवनामध्ये प्रकट होण्यासाठी किंवा आमचा विश्वास प्रियानो कृतीच्या द्वारेच प्रकट होऊ शकतो. आणि म्हणून प्रभूचं वचन आम्हाला सांगतं की क्रिया वाचून तू आपला विश्वास दाखव आणि मी आपला विश्वास माझ्या क्रियांनी तुला दाखवेन. हालेलुया. आमचा विश्वास आमच्या क्रियांनीच आम्ही दाखवू शकतो, कृतीनेच दाखवू शकतो. आणि आमची कृती काय आहे. जा आणि संपूर्ण सृष्टीला सुवार्तेची घोषणा करा. हे काम, ही कृती आम्ही करतोय का. आणि कदाचित ही कृती जर आम्ही विसरलोय, आमची जबाबदारी जर आम्ही विसरलोय, आम्ही या मंडळीशी जुळून पियानो आम्ही जे अवयवाचं काम आमचं आहे ती जबाबदारी जर आम्ही करण्याचं विसरलोय, तर परत एकदा प्रभू आजच्या या पेंटिकॉस्टच्या दिवशी 50व्या दिवशी आम्हाला आठवण करून देतोय. जागा हो, जागा हो. तुझं काम प्रभूने तुला दिलंय, ते काम परत करायचंय तुला. हालेलुया. योनासारखं कधी कधी आम्ही विसरून जातो. हालेलुया. योनासारखं कधी कधी आम्ही हट्ट करतो, नाही मला नाही करायचं. हालेलुया. ते तर बाळक साहेबाचं काम आहे, मी नाही करणार. जर तुम्ही नाही करणार प्रेमाने,
तर मग तो मारून करायला लावेल. हालेलुया. योनाला 3 दिवसापर्यंत त्या समुद्राच्या तळाशी त्या माशाच्या पोटामध्ये राहावं लागलं आणि नंतर मग त्याला ते काम करावं लागलं. एकतर प्रेमाने नाहीतर मग मारून. कसं करायचंय? त्याच्याकडे सगळ्या दोन्ही ट्रीटमेंट त्याच्याकडे. हालेलुया. दोन्ही ट्रीटमेंट त्याच्याकडे. आता कोणती आपल्या जीवनामध्ये आपल्याला अवलंबून घ्यायची ते आपली जबाबदारी आहे. हालेलुया. दोन्ही गोष्टी त्याच्याकडे. प्रेमाने नाहीतर मग मारून. समजलंय? हालेलुया. आम्ही एका उद्देशाने एकत्रित केलेला आहोत. या मंडळीमध्ये आमच्या जीवनामध्ये प्रभूने काम करावं, त्याचं कार्य करावं, त्याच्या पवित्र आत्म्याने आणखी आमच्या जीवनामध्ये काम करावं, तर आम्ही एक चित्त असावं, एक मन असावं. आमच्यामध्ये मतभेद असतील, वैचारिक मतभेद असतील, परंतु प्रियानो आम्ही ख्रिस्तामध्ये एक आहोत. आमच्यामध्ये प्रियानो वेगवेगळ्या प्रकारचा स्वभाव असेल, परंतु आम्ही प्रार्थनेमध्ये एक आहोत. हालेलुया. प्रियानो आम्ही सामर्थ्यामध्ये एक केलेले आहोत. आम्ही कार्य करण्यासाठी एकत्रित केलेले आहोत. म्हणून प्रियानो आम्ही मतभेद पूर्णपणे विसरून जायचं आहे. असं आहे, तसं आहे, हे आहे, ते आहे, हे सैतानाचं काम आहे, मतभेद निर्माण करण्याचं. परंतु पवित्र आत्मा काय करतो? आम्हाला एक करतो. आणि प्रभूने आम्हाला एक गोष्ट शिकवली, क्षमा करायला. जर ही गोष्ट जमत नाहीये ना, तर आमच्या ठाई आणखी तो पवित्र आत्मा त्याने उतरून दिलेला नाहीये. पवित्र आत्मा आम्हाला क्षमा करायला शिकवतो. पवित्र आत्मा आम्हाला प्रेम करायला शिकवतो. पवित्र आत्मा आम्हाला प्रियांनो एकमेकांना आपल्यापेक्षा मोठं श्रेष्ठ मानायला शिकवतो. हालेलुया. पवित्र आत्मा एकमेकांचे ओझे व्हायला आम्हाला शिकवतो. आतापर्यंत काहीही समज गैरसमज झाले असतील, सोडून द्या, विसरून जा. आज नव्याने या 50व्या दिवशी प्रभू तुम्हाला नवीन करू इच्छित आहे. एक नवीन अन्नार्पण म्हणून प्रियांनो प्रभू तुमचा स्वीकार करू इच्छित आहे. सो आज आम्ही परत एकदा तयार होऊया. त्या पेंटिकॉसच्या दिवसासमान त्याने आम्हाला पेंटिकॉस एकत्रित करणारा आत्मा त्याने आम्हाला देऊ केलेला आहे. आज प्रभूने आम्हाला त्याच्या एकत्रित आत्म्यामध्ये आणलेला आहे. प्रभू परमेश्वर आम्हाला सहायता करू त्याच्या पेंटिकॉसचा खरा पवित्र आत्मा आमच्या जीवनामध्ये उतरून येण्यासाठी आणि आम्हाला त्याच्या पवित्र आत्म्याच्या मार्गदर्शनामध्ये चालण्यासाठी. प्रभू आम्हाला त्याच्या वचनाने आशीर्वादित करो. मी विनंती करेल की तुम्ही हे व्हिडिओज तुम्ही पाहत असताना इतरांना सुद्धा ते पाहण्यासाठी तुम्ही नक्की सहायता करा. त्यांना सुद्धा हे पाहण्यासाठी प्रोत्साहित करा. आणि हे चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा, लाईक करा. इतरांना सुद्धा हे व्हिडिओज तुम्ही पाठवा. परमेश्वर तुम्हाला आशीर्वादित करो. गॉड ब्लेस यू. प्रेज लॉर्ड.